नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। श्री गुरुदेव सर्वांना। आज मी तुम्हाला आळूची वडी कशी करायची आहे ते या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्लीज कृपा करून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मस्त गावाकडून आळूचे पान आणले होते, तर चला म्हटलं आळूच्या वड्या करूयात आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करूयात। तर चला मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। वड्या करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पाहिजे ती म्हणजे आळूचे पानं। येथे मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला जे काही मिश्रण हवंय पानांना लावण्यासाठी ते बनवून घेऊयात। त्यासाठी सर्वप्रथम मी येथे तीळ घेतलेत, त्यानंतर लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे, त्यानंतर थोडेसे जिरे घेते मी, त्यानंतर हळद, लाल तिखट मिरची पावडर ही घरचीच आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार जेवढं तिखट हवंय तेवढ्या प्रमाणात घ्या। नंतर आपण तांदळाचं पीठ घेणार आहे। तांदळाच्या पिठाने खरपूस अशा वड्या खुसखुशीत लागतात, म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ देखील घ्यायचं। तर येथे मी तांदळाचे देखील पीठ घेतलेले आहे। आणि आता सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचे आहे बेसन पीठ। येथे आपण बेसन पीठ देखील घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला लास्टला घ्यायचं आहे ते म्हणजे मीठ। तर येथे मी चवीनुसार मीठ ॲड करते, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या। आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। एकदम पातळही नाही करायचं आणि एकदम घट्ट नाही करायचं, हळूहळू पाणी ॲड करायचं आपल्या अंदाजानुसार, थोडं थोडं। एकदम पाणी ओतलं तर ते काय होईल, पीठ पातळ होईल। सो मग पुन्हा आपल्याला दुसरं पीठ अजून ॲड करायला लागतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं। त्यानंतर आता मी कुकरला लावणार आहे शिजण्यासाठी। सो मी हा कुकरचा डब्बा घेतला, याला मी सगळ्या बाजूने तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपली वडी यात ठेवल्यानंतर ती चिटकून बसू नये म्हणून। तर अशा प्रकारे डब्याला तेल लावून घेतल्यानंतर आता आपण वड्या बनवायला घेऊयात। तर माझ्याकडं आता पाटा म्हणा किंवा मोठा पळपट नाही आहे, सो मी काय केले, एक परात आहे, परात घेतलेली आहे आणि आता त्यावरती मी बनवणार आहेत आळूच्या वड्या। तर अशा प्रकारे आपल्याला आळूचे पानं ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला जे काही आपण बेसन कालवलेलं आहे त्याचा लेप द्यायचा आहे। बेसन पीठ छान प्रकारे लावून घ्यायचं, त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे आहेत ते म्हणजे दुसरं अळूचं पान। याला पण सेम त्याप्रमाणेच आपल्याला जे काही बेसन पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जाड वडी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तेवढे पानं ठेवू शकता। तर अशा प्रकारे सर्व पानांना व्यवस्थित बेसन पीठ लावल्यानंतर आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे। तर कसा बनवायचा हे पहा, ह्या साईडनं थोडंसं मुडपून घ्यायचं आहे, थोडं मुडपून घ्यायचे पानं, त्यानंतर त्याला देखील बेसन पिठाचा लेप मारून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर ह्या साईडनं देखील अशा प्रकारे थोडीशी मुडपून घ्यायचे, त्याला देखील बेसन पिठाचा छान प्रकारे लेप लावून घ्यायचा। आणि आता आपल्याला याची घडी पाडायची आहे, जसं आपण रोल बनवतो। तर रोल बनवताना पण हळूहळू प्रत्येक घडीला बेसन पीठ लावून घ्यायचं। बेसन पीठ छान जर लागलं ना तर आळूवडी तुमची खायला खूप छान लागते। आणि हे पहा, अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा छान। तर एक गोष्ट मी सांगायची विसरली, ती म्हणजे आळूवडी जे पानं आहेत ना ते एकदा लाटण्याने त्यावरती जशी चपाती आपण लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या मोडल्या जातात आणि वडी बनवताना मग आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। तर अशा प्रकारे आपली आळूवडी रेडी आहे, हे पहा मस्त। आणि आता आपल्याला ते ठेवायचे आहे डब्यामध्ये। अशा प्रकारे आपली आळूवडी बनून रेडी आहेत। मी 2 वड्या बनवलेल्या आहेत। त्यानंतर मी कुकरमध्ये घेतलेलं आहे पाणी। तर कुकरमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। माझा कुकर जरा थोडा छोटा पडतो, काही जण कढईमध्ये देखील उकडतात। तर आपण कुकर लावलेला आहे। तर वड्या आता पहिल्यांदा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। आपली आळूवडी शिजून रेडी आहे। आता ही गरम गरम आहे, लगेच कट नाही करायची, थोड्या वड्या थंड्या होऊन द्यायच्या, थोड्या वडी थंड होऊन द्यायच्या, त्याच्यानंतर आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत। प्रकारे वड्या आपल्या थंड पडलेल्या आहेत, तर आता आपण व्यवस्थित त्या कट करून घेऊयात। मस्त छान शिजून निघलेल्या आहेत आपल्या आळूवडी, हे पहा
मस्तच एकदम अशा पातळ पातळ कापायच्या, जाड नाही कापायच्या. इथे कापून रेडी आहेत माझ्या आळूवडी. तर आता मी इथे पूर्ण तेल लावून घेतले तव्याला, तवा तापायला लावलाय आणि आता आपल्याला याच्यावरती एक एक ठेवून घ्यायचे आहे. छान प्रकारे आपल्याला मस्त तेलात भाजून काढायचे आहेत. कोणी कोणी कच्च्या ज्या बनवतो ना त्याच अगदी तेलात तळून काढतात, पण आम्ही असं आधी उकडतो आळूवडी छान आणि मग त्या फ्राय करतो छान प्रकारे. तर अशा प्रकारे ठेवून घेतल्यानंतर पुन्हा वरतून आहे ना थोडंसं तेल टाकायचं आपल्याला. जेवढं तेलात छान फ्राय करू ना तेवढ्या छान कुरकुरीत लागतात आळूवडी. हे पहा, असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं. एक बाजू छान भाजून निघली की मग त्या सगळ्या पलटी मारायच्या. एक बाजू छान भाजून निघल्यानंतर त्या पलटी करून घेतल्यात. पुन्हा थोडंसं तेल सोडलं व्यवस्थित आणि आता आपल्याला दुसरी बाजू देखील छान प्रकारे भाजून द्यायची आहे, फ्राय होऊन द्यायची आहे. अशा प्रकारे छान आपली अळूवडी भाजून रेडी आहे. पहा, मस्त तीळ देखील दिसतात, मस्त फ्राय झालेले आहे. छान आपण आता डिशमध्ये काढून घेऊयात. की एका प्लेटमध्ये मी ह्या व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर राहिलेल्या तव्यावरती पुन्हा ठेवून त्यावरती तेल टाकलेलं आहे. सेम आपल्याला एक बाजू भाजून घ्यायची छान आणि त्यानंतर आपल्याला त्या पलटी करून घ्यायच्या आहेत. प्रकारे आपल्या आळूवडीची एक बाजू भाजून निघलेली आहे व्यवस्थित, त्या मी पलटी करून पुन्हा छान तेल सोडलेलं आहे. आता दुसरी बाजू पण छान प्रकारे फ्राय होऊन द्यायची. चला फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली आळूवडी रेसिपी रेडी आहे खाण्यासाठी सुद्धा. हे पहा, आणि मस्त आपण तांदळाचं पीठ टाकलं ना त्यामुळे अगदी छान कुरकुरीत होते. तर चला आता मी पहिल्यांदा ठेवती देव बाप्पांना. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे मी माऊलींना घरी घेऊन आले आहे, सो माऊलींना भोग लावायचा आहे. तर चला मग आता आपण छान प्रकारे माऊलींना जेवण देऊयात, ताट वाढूया माऊलींसाठी. तर कशी वाटते आळूवडी, मस्त की नाही? तर आळूवडीचे आयुर्वेदिकसुद्धा खूप फायदे आहेत आणि आळूवडी ही सर्वांनी खाल्लीच पाहिजे असं म्हणतात. जर आपल्या पोटात वगैरे जर केस गेलेला असेल तर आळूवडीने खाल्ली, त्या आळूवडीने तो केस जळला जातो. तर आज जेवणामध्ये स्पेशल म्हटलं तर आळूवडी, करंजी, बटाट्याची पातळ भाजी, भात आणि चपाती. तर चला मग आता आपण देवबाप्पाला ताट ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे देवबाप्पांना ताट ठेवलेलं आहे जेवणाचं. ज्याप्रमाणे आपल्याला पाणी, जेवण ह्या गोष्टी लागतात त्याचप्रमाणे आम्ही माऊलींना सुद्धा इथे पिण्यासाठी दिवसभर पाणी, त्यानंतर सकाळ संध्याकाळ जेवण जे काही आपण घरात करूया, चहा म्हणा ते, त्यानंतर सकाळची काकड आरती, त्यानंतर धूप आरती, संध्याकाळची सांज आरती आणि झोपण्यासाठी सेज आरती, अशा 4 प्रकारच्या आरत्या दिवसभर घेतल्या जातात आणि अशा प्रकारे माऊलींची सेवा केली जाते. तर खूप छान वाटतंय, देवबाप्पा आमच्या घरी आहे. सो म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया, म्हणून आज आळूवडी स्पेशल बनवलेली आहे. तर चला आता देवबाप्पा जेवण करत आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला माझी आळूवडीची रेसिपी कशी वाटली, आवडली का? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.